गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहराला सुळकुड पाणी योजनेचे तात्काळ काम चालू करावे यासाठी आम्ही सावित्रीच्या लेकी या ग्रुपमधील 4 महिला आमरण उपोषणासाठी बसल्या होत्या. आज त्यांची शासनाने दखल घेऊन प्रांताधिकारी मोसमी बर्डे, आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी उपोषणस्थळी येऊन येणाऱ्या थोड्याच दिवसांमध्ये सुळकुड योजनेचे काम सुरू होईल अशी लेखी हमीपत्र दिल्यावर विविध मान्यवरांच्या हस्ते सरबत घेऊन 4 महिलांचे आमरण उपोषण सोडण्यात आलं. महिलांच्या उपोषणाला मोठं यश आलं आहे. इचलकरंजी शहराला सुळकुड योजना गेल्या 3 वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आली होती. दूधगंगा काठावरील व शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी या योजनेला विरोध दर्शवला होता. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा या योजनेला मंजूर असताना सुद्धा विरोध दर्शवला होता. याच अनुषंगाने नदीकाठावरील नागरिक, गाव व इचलकरंजी शहरातील आजी-माजी खासदार, आमदार यांच्यात आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. शासनाने याची दखल घेऊन ही योजना लवकरात लवकर सुरू केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. पण गेल्या 4 महिन्यांपासून कोणतेही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शहरातील सुळकुड पाणी योजना कृती समितीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं होतं व सोशल मीडियावर नुसता चर्चा करायची, मंत्र्यांना काळे झेंडे दाखवायचे असे ठरवले असताना सुद्धा खासदार, आमदार, मंत्र्यांनी बैठक लावतो असं सांगितलं होतं. पण कोणतेही ठोस निर्णय न मिळाल्यामुळे शहरातील आम्ही सावित्रीच्या लेकी या ग्रुपच्या 4 महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपासून गांधी पुतळा चौक येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली. आज 4थ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती. पण जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा 4 महिलांनी घेतला होता. तसेच आज सकाळी गांधी पुतळा चौक येथे रास्ता रोको सुमारे 1 तास करण्यात आला होता. त्याला शहरवासियांनी मोठा प्रतिसाद दिला. आज शासनाने याची दखल घेऊन प्रांताधिकारी मोसमी बर्डे, आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी उपोषणस्थळी येऊन संध्याकाळी शासनाचे लेखी पत्र दिलं व उपोषण सोडण्याची विनंती केली. लेखी पत्र मिळाल्यानंतर या महिलांनी सरबत घेऊन उपोषण सोडलं. लवकरात लवकर ही योजनेचं काम सुरू करावं, जर नाही झालं तर इथून पुढे तीव्र आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा महिलांनी दिलाय. पण शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, रवींद्र माने यांनी चर्चा करून यावर तोडगा काढण्यात आला आहे. इचलकरंजीला पाणी महायुतीच देणार अशी ग्वाही दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. जर येणाऱ्या काळात पुन्हा आमची फसवणूक केली तर संपूर्ण घरादारासह जेवण बंद करून रस्त्यावर उतरू असा इशारा शहरातील संतप्त महिलांनी प्रशासन व खासदार, आमदार, मंत्र्यांना दिला आहे.